चला आपण साधारण समाजावर बोललो, तुमच्या काम करण्याच्या पद्धतीवर बोललो, तुम्हाला लोक निवडून देतात, तुमचा अजेंडा याच्यावर बोललो. पडद्या मधल्या काळामध्ये तुम्ही ज्या स्वरूपाचं वक्तव्य केलं त्यातून तुम्ही चर्चेत आलात, सगळं झालं. पण त्याच्यात एक गोष्ट झाली, तुमची जुनी गाणी खूप चर्चेत आली. गाण्याचं वेळ कुठून आलंय? नाही, ते आम्ही जेव्हा आंदोलन केलं होतं धनगर समाजाच्या आरक्षणाचं 2018 आणि 2019ला, बरं, आम्ही काही भूमिका मांडत होतो सभा घेऊन. मला वाटतं तेव्हा आम्ही 32 सभा केल्या होत्या. बरं, 32 सभा केल्या तरी सगळ्या लोकांच्या इकडे या तिकडे या, पण ते जाणं शक्य नव्हतं. वेळ असेल किंवा साधन असतील यामुळे आम्हाला जाणं शक्य नव्हतं. तेव्हा हेलिकॉप्टरला आम्ही दौरा करायचो आणि तिकडे सभांना जायचो, तरी पण लोकांचा वेळ पुरायचा. मग आता आम्ही म्हटलं आता एक आपल्याला काय मांडायचं पिक्चरमध्ये मांडू. बरं. आणि म्हणून आम्ही पिक्चर एक स्टोरी लिहिली महाबळेश्वरला बसून 3 दिवस. आणि मग त्यात मग गाणी वगैरे त्या ॲटोमॅटिक त्या प्रवाहात आलं. मग आम्ही स्टोरी पण लिहिली, त्याचे निर्माते पण आम्हीच राहिलो, त्यात आम्हीच काम केलं आणि तो पिक्चर लॉन्च केला. त्यामुळे ते आता लोक सर्च केल्यानंतर ते येत. तुम्ही नेते, अभिनेते, पुढच्या काळातली प्रायोरिटी काय असेल? म्हणजे नेते तुम्ही आहातच, परत अभिनय कराल एखादी फिल्म आली तर? संधी मिळाली तर करेल जरूर, काय अडचण आहे. बरं, अभिनय रक्तात आहे तर? नाही असं नाही, आपलं चला काय काहीतरी वेगळं असावं म्हणून करायचं, वेगळा छंद म्हणून करूया. मुळात नेत्यांमध्ये अभिनेता लपलेला असतोच. तो सातत्यानं स्थरकाल सापेक्ष अशा स्वरूपाच्या भूमिका घेत असतो. आणि चित्रपटातून त्यांनी भूमिका घेतलेली असली तरी एका आपल्या समाजासाठीची भूमिका ते सातत्यानं मांडत आलेले आहेत. गोपीचंद पडळकर हे नाव महाराष्ट्राला सर्वश्रुत झालेलं आहे. मात्र फक्त त्यांच्याकडून आपली एकच अपेक्षा असेल की जे अत्यंत आतताई अशा स्वरूपाचं वक्तव्य ते करतात ते पुढच्या काळात ते करणार नाही अशी अपेक्षा करूयात. असं काय नाही, तुम्हाला तसं वाटतंय, ते तुम्ही त्या अँगलनं बघताय म्हणून तसं तुम्हाला वाटतंय. चला, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या राजकारणासाठी. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.